नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच शेतकरी शेतीची कामं उरकून घेतो, म्हणजे आपले शेत तो तयार करून घेतो. हे बघा, समोरच्या शेतातसुद्धा कालपासून शेत नांगरायला सुरुवात झालेली आहे आणि आभाळसुद्धा भरून आलेले आहे. शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो क्षण म्हणजे पहिला पाऊस. पावसाचे थेंब जमिनीवर पडताच मातीचा सुगंध दरवळतो आणि शेतकऱ्याच्या मनात एक नवी आशा निर्माण होते. हे बघा, काल रात्रीपासून आता पावसाला सुरुवात झालेली आहे. रात्रभर इकडे खूप पाऊस होता आणि सर्वत्र अगदी हिरवेगार असे झालेले आहे. शेतकरी उन्हात, वाऱ्यात आणि पावसात मेहनत करतो. योग्य वेळी पाऊस पडला तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, पण त्याचवेळी त्याच्या मनात एकच प्रार्थना असते, देवा, असा वेळेवर आणि माफक पाऊस पडू दे, म्हणजे पिके चांगली येतील. चला तर मग आता मी सुरुवात करणार आहे आपल्या रोजच्या टिफिनचा पुढचा भाग. आजच्या भागात मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी झटपट बनणारी अशी चविष्ट आणि पौष्टिक लसूणी मेथीची भाजी. ही भाजी हिवाळ्यात खास आवडीने खाल्ली जाते आणि वर्षभरसुद्धा ही मेथीची भाजी आवडीने खाल्ली जाते. त्यासाठी मी ही मेथी काल बाजारातून आणून घेतलेली आहे आणि कालच रात्री ती मी स्वच्छ अशी निवडून ठेवलेली आहे. सध्या पाऊस असल्यामुळे भाजीपाल्याला म्हणजेच पालेभाज्याला थोडी माती असते, त्यामुळे ही मेथी मी आता 5 ते 10 मिनटे अशी पाण्यात बुडवून ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून त्याला असलेली माती निघून जाईल. ही बघा, भाजीच्या पानांना आणि देठाला लागलेली माती सर्व पाण्यामध्ये आता निघालेली आहे. आता मी परत एकदा तिला नळाखाली 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि 5 ते 10 मिनटे चांगले पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे. तोपर्यंत मी भाजीला लागणाऱ्या साहित्याची तयारी करून घेणार आहे. त्यासाठी मी आता सर्वात आधी लसूण तयार करून घेतलेले आहे. आजची भाजी लसूणी मेथी असल्यामुळे त्यामध्ये लसूण भरपूर राहणार आहे, त्यामुळे मी भाजीसाठी 2 गड्डे लसूण घेतलेला आहे. तो मी चांगला निवडून घेतलेला आहे आणि आता त्याचे चाकूने बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने लसणाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही याच्यापेक्षा थोडे बारीक केले तरी चालतील, पण ते लसूण आपल्याला भाजीमध्ये दिसले पाहिजेत, त्यामुळे मी थोडे मोठेच तुकडे केलेले आहेत. या भाजीमध्ये जास्त लसूण आणि कांदे असल्यामुळे ही भाजी थोडी उष्ण होते, त्यामुळे सहसा ही भाजी हिवाळ्यातच खाल्ली पाहिजे आणि हिवाळ्यात ती चवीलासुद्धा चांगली लागते. आता मी हा लसूण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि भाजीसाठी लागणारा कांदा चिरायला घेणार आहे. यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे. जेवढे कांदे जास्त, म्हणजे कांदा भरपूर टाकला तर भाजी चवीलासुद्धा चांगली लागते. आता माझा कांदा चांगला बारीक चिरून झालेला आहे आणि आता आपल्या मेथीचे पाणीसुद्धा निथळून झालेले आहे आणि ही मेथी मी आता
चांगली बारीक चिरून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने मी ती बारीक चिरून घेणार आहे। मेथीची भाजी बऱ्याच पद्धतीने केली जाते। ती बेसन पीठ लावून कोरडी केली जाते, त्याचप्रमाणे मुगाची डाळ घालून सुद्धा कोरडी केली जाते। त्याचप्रमाणे हिरवी मिरची लसूण लावून अगदी साध्या पद्धतीने सुद्धा ती आपल्याला करता येते। आणि पातळ भाज्याचे तर मेथीचे खूपच प्रकार आहे। बऱ्याच जणांना ही भाजी खूप आवडते। आजच्या भाजीसाठी मी एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे। ही भाजी भाकरीसोबत, त्याचप्रमाणे पोळीसोबत म्हणजेच ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत खायला खूप छान लागते। भाजी चिरून झाल्यावर मी आता भाजीसाठी घेतलेले आहे लसूण, कांदे आणि 2 चमचे दाण्याचे कूट। आता मी भाजी करण्यास सुरुवात करणार आहे। आता कढई तापल्यावर त्यात मी थोडे तेलही टाकून घेतलेले आहे। या भाजीमध्ये शक्यतोवर कमी तेल टाकावे। आता मी त्यामध्ये मोहरीची फोडणी करून घेणार आहे। मोहरी चांगली तडतडल्यावर त्यात मी थोडे जिरे टाकून घेतलेले आहे आणि थोडा हिंगसुद्धा टाकून घेतलेला आहे। आणि त्यानंतर मी चिरलेला लसूण टाकून थोडा अगदी 5 मिनिट त्याला परतवायचा आहे। खूप वेळ परतवायचा नाही, म्हणजे त्याचा रंग तांबूस होऊ द्यायचा नाही। आणि लगेच यामध्ये मी कांदेसुद्धा टाकून घेणार आहे। कांदेसुद्धा हलकेच परतवून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने परतवायचे आहे। त्याला लाल होऊ द्यायचे नाही, म्हणजेच ते भाजीमध्ये आपल्याला अगदी पांढरे लसूण दिसतील या पद्धतीने ते परतवायचे आहे। आता हे बघा, माझे सर्व कांदे लसूण चांगले परतवून झाले आहे। यामध्ये मी लाल तिखट, थोडा काळा मसाला, हळद आणि धने पावडर हे टाकून परत एकदा परतवून घेतलेले आहे। सहसा लसूणी मेथीमध्ये लाल तिखटच टाकले जातात। हे सर्व हलके चांगले परतवून झाल्यावर त्यात मी चिरलेली मेथी टाकून घेतलेली आहे आणि मेथी चांगली बराच वेळपर्यंत परतवून घेणार आहे, म्हणजे त्यातील कांदे लसूण सर्व मेथीसोबत एकत्र होतील। ही अगदी डब्यासाठी साधी सोपी अशी लसूणी मेथी आहे। ढाबा स्टाईल किंवा हॉटेलमध्ये मिळणारी लसूणी मेथी ही थोडी वेगळी असते, म्हणजे ती ग्रेव्ही टाईप असते। तुम्हाला जर ती रेसिपी बघायची असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकता। आता माझी भाजी सर्व परतवून झालेली आहे। यात मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकून झाल्यावरही एकदा परतवून झाल्यावर मी ती भाजी 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवणार आहे, म्हणजे भाजीतील पाणी कमी होईल आणि भाजी शिजून मऊ होईल। हे बघा, मी आता ते झाकून ठेवलेले आहे। हे बघा, भाजी आता मी उघडून बघणार आहे। आपल्या भाजीतील पाणी आता कमी झालेले आहे आणि थोडी भाजी कोरडी झालेली आहे। यामध्ये मी आता थोडे दाण्याचे कूट टाकणार आहे। हे बघा, या पद्धतीने थोडे जाडसर असे दाण्याचे कूट टाकायचे आहे आणि परत एकदा मी ते परतवून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने परतवून घेतलेले आहे। ही बघा, या पद्धतीने आपली घरी तयार होणारी साधी सोपी अशी डब्यासाठी लागणारी मेथीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।